होय, आता तुम्ही तुमच्या रेशन कार्डसाठी ई-केवायसी कुठूनही आणि कधीही करू शकता. नमस्कार मित्रांनो. होय, आता तुम्ही तुमच्या रेशन कार्डसाठी ई-केवायसी कुठूनही आणि कधीही करू शकता. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि सर्व प्रक्रियेचे सुगमपणे पालन करण्यासाठी 100% ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक आहे. केंद्र शासनाने यासाठी अशी सोय केली आहे की लाभार्थ्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्याची गरज नाही. तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया कुठूनही पूर्ण करू शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या रास्तभाव दुकानाला भेट देऊन आधार क्रमांकाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. यासाठी मूळगावी जाण्याची आवश्यकता नाही. मात्र सर्व दुकानदारांमध्ये याबाबत पुरेशी माहिती नसते. तुमच्या जवळच्या रास्तभाव दुकानदारांना याबाबत माहिती देणे आवश्यक आहे आणि लाभार्थ्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. ई-केवायसी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु जर काही कारणास्तव प्रक्रिया पूर्ण झाली नाही, आपल्या नजीकच्या रास्तभाव दुकानाला भेट द्या. आधार क्रमांकाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी अन्नधान्य वितरण सुरूच राहील. आपल्या एक देश एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत हक्काचे अन्नधान्य मिळण्यासाठी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स विचारू शकता आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.